पोशाख द क्लॉथिंग हब मुंढा सेलू. पोशाख मुंढा सेलू. गुणवत्तेला प्रथम प्राधान्य देणारे प्रशिक्षण केंद्र. भाऊराव घांडगे यांचे अक्षय कॉम्प्युटर, शास्त्रीनगर, HDFC बँकेच्या मागे, सेलू. नमस्कार. सेलू शहरातील सर्व नागरिकांनो, मी काल 23 मार्च 2026 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. उपोषणाला बसण्याचं कारण आपल्या सेलू शहराचे तत्कालीन मुख्याधिकारी तथा तत्कालीन प्रशासक तुकाराम रंगराव कदम यांनी सेलू शहरात जसा पदभार घेतला त्या कार्यकालामध्ये सेलू नगर परिषदेचे हद्दीत असलेल्या रिकाम्या जागा किंवा भूखंड स्वतःच्या मनमानीनं भाडे तत्वावर जे दिलेले आहेत, तर त्या कुठलाही निकष न लावता स्वतःच्या मनमर्जीनं आणि स्वतःचा कसा फायदा होईल त्या पद्धतीने भाडे तत्वावर दिलेले आहेत. त्यामध्ये माणिक हॉस्पिटल असेल, विद्यानगर बालवाडीची जागा असेल, लक्करकोट असेल, विद्यानगर येथील शॉपिंग सेंटरच्या बाजूला असलेली पोलीस चौकी ती असेल, सर्वे नंबर 100, 98, 99 मधील रिकाम्या जागा असतील, तसेच वाल्लूर रोड येथील एक रिकामा गाळा, ह्या असे बरेचसे भूखंड तुकाराम कदम यांनी स्वतःच्या फायद्यापोटी सेलू शहरातील व इतर गावातील लोकांना भाडे तत्वाच्या नावावर त्यांनी दिलेले आहेत. लाखो रुपयाची माया जमवून आज रोजी त्यांची बदली झालेली आहे. प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की या गोष्टीचं, या रिकाम्या भूखंडाचं, या गाळ्यांचं आज विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उचललेला आहे. हा तारांकित प्रश्न आल्यानंतर सुद्धा आज रोजी काहीही होत नाही. तरी शासनाला विनंती आहे, तसेच सेलू शहरातील नागरिकांना एक विनंती आहे की आपल्या सेलूच्या नगर परिषदेच्या हद्दीतील रिकामी जागा, गाळे जे काही तुकाराम कदम यांनी भाडेपट्ट्याच्या नावावर जे पैसा कमवलेला आहे, तात्काळ सेलू शहरातील सर्व नागरिकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की हे भूखंड आजपर्यंत शाबूत होते, परंतु तुकाराम कदम यांनी कोणाच्या म्हणण्यावर किंवा कोणाच्या आदेशाने हे भूखंड, हे गाळे कोणाला वितरित केलेले आहे. तसेच नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडावी म्हणून हा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. परंतु इलेक्शन मध्ये जो काही नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडलेली आहे ते संपूर्ण पैसे, ते सर्व संपूर्ण वसुली त्यांनी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ही पूर्ण जी काही रक्कम असेल ती गायब केलेली आहे. जिल्हाधिकारी तसेच मंत्री महोदय किंवा प्रधान सचिव, अवर सचिव यांना एक विनंती आहे की जो काही तुकाराम कदम यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, गाळे भूखंड भाडे तत्वाच्या नावावर दिलेले आहेत किंवा त्यांनी वसुलीचे जो काही रक्कम गोळा करून पसार केलेली आहे त्याकडे तात्काळ लक्ष देण्यात यावे व त्यांना कायमस्वरूपी नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे व त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात येऊन सर्व प्रशासकीय ठराव रद्द करण्यात यावे ही विनंती. रामेश्वर गटकळ सरांचे गटकळ करिअर अकॅडमी, सातोना रोड, सेलू. पोलीस भरती नवीन बॅच 23 मार्च 2026 पासून सुरू. सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी, बस स्टँड, सेलू.